एक माऊली आपल्या 1.5 वर्षाच्या रडणाऱ्या बाळाला घेऊन प्रत्येकाला विनवणी करत होती की माझं बाळ रडतंय, प्लीज मला पुढे जाऊ द्या, मला रस्ता द्या. परंतु लोक इतके निर्दय झाले होते की कोणीही तिला रस्ता दिला नाही. ही गोष्ट आहे वणीच्या गडावरील सप्तशृंगी देवीच्या दर्शनासाठी झालेल्या गर्दीतली. गर्दी इतकी प्रचंड वाढली होती की लोक अक्षरशः एकमेकांना लोटत होते. या गर्दीचा आपल्या बाळाला होणारा त्रास बघून ती माऊली प्रत्येकाला सांगत होती की प्लीज मला पुढे जाऊ द्या. पण देवीच्या दर्शनासाठी लोक इतके वेडे झाले होते की आपली माणुसकी विसरले होते. मग मला सांगा, अशा भिकार चोटांना ती देवळातली देवी तरी पावेल का? काही ठराविक दिवसांच्या निमित्तानं गडावरती अशा प्रकारे मोठी गर्दी होणं हे स्वाभाविक आहे. परंतु अशा वेळी आपण आपली माणुसकी विसरणं हे दुर्दैवी आहे. अशा बावळाटांना मला फक्त एकच सांगणं आहे की देवीच्या दर्शनासाठी जाताना त्या मंदिरामध्ये डोकं टेकवण्यापेक्षा पहिले माणसाशी माणसाप्रमाणे वागायला शिका, तरच त्या दर्शनाला काही अर्थ आहे. कारण खरा देव हा फक्त त्या पाषाणात नसतो, तर माणसातल्या माणुसकीत असतो. आणि हेच या जगातील सर्वात मोठं सत्य आहे. संत तुकाराम महाराज म्हणतात की तीर्थी धोंडा पाणी देव रोकडा सज्जनी. याचा अर्थ असा आहे की तीर्थक्षेत्रांमध्ये फक्त दगड आणि पाणी मिळतं. खरा देव तर त्या सज्जन माणसांच्या स्वरूपात प्रत्यक्ष तुमच्या समोर उभा असतो.